केमोथेरपीचा शब्द जरी काढला तरी अनेकांच्या अंगावर खरं तर काटा येतो, त्यामुळे याचा अर्थ काय आहे आणि कॅन्सरवरती फक्त केमोथेरपीनेच उपचार केले जाऊ शकतात का? तर खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण मी ॲज अ मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट हे नंबर 1 प्रश्न माझ्याकडे येतो की सर किमोथेरपी घेणं गरजेचं आहे का, आपण त्याला अवॉइड करू शकतो का? कारण एवढी भीती आहे लोकांमध्ये की किमोथेरपी तर मी नाहीच घेणार. तुम्हाला माहिती आहे की 30% to 40% पेशंट्स ट्रीटमेंट सोडतात कारण त्यांना हेअर लॉस होणार आहे. फिमेल्समध्ये हेअर खूप इम्पॉर्टंट असतं आणि हेअर लॉस साईड इफेक्टमुळे पेशंट ट्रीटमेंट घेत नाही, ते आपल्या जीवाने खेळतात. तर तुमचं जे प्रश्न होतं की किमोथेरपी हे एकमेव सोल्युशन आहे का? नाही. कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये सापडला झाला त्याच्यावर अवलंबून असतं की त्याला पहिले सर्जरी लागेल की पहिले किमोथेरपी लागेल की पहिले रेडिएशन लागेल. पण जेव्हा कॅन्सर स्टेज 3 किंवा स्टेज 2 मध्ये सापडला जातो तर आपल्याला किमोथेरपी अगोदर द्यावी लागते. म्हणून किमोथेरपी हे पार्ट ऑफ ट्रीटमेंट आहे. आता किमोथेरपी पर्याय आहे का? अजून काय पर्याय आहे का? आपण काय दुसरा काय देऊ शकतो का? तर आता नवीन नवीन उपचारामध्ये सुधार आली आहे आणि आपल्याकडे असे ट्रीटमेंट अवेलेबल आहे ज्याने की ते साईड इफेक्ट होत नाही जे किमोथेरपीमध्ये होतो. नंबर 1 हेअर लॉस. तर टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी असे ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये हेअर लॉस होत नाही, नॉशिया वॉमिटिंग म्हणजे उलटी होणं, उलटीसारखं वाटणं हे साईड इफेक्ट होत नाही. तर हे अगोदर नव्हतं. आपल्याकडे एवढे प्री मेडिकेशन्स अवेलेबल आहे ज्याने की उलटी आणि ऍसिडिटी जे प्रमाण आहे तो ऑलमोस्ट 0 झाला आहे बिकॉज ऑफ मेडिकेशन्स. तर किमोथेरपीमुळे घाबरायचं नाही. आपल्याकडे खूप चांगले ट्रीटमेंट अवेलेबल आहे ज्याने लेस टू लेस साईड इफेक्ट होतात. पण किमोथेरपीच्या नावाने तुम्ही ट्रीटमेंट नका घेऊ असं नाही झालं पाहिजे, कारण आपल्याकडे लॉट ऑफ न्यू ट्रीटमेंट्स अवेलेबल अँड विच आर इफेक्टिव्ह ऑल्सो.